नवीन व्यक्तीला किती पटकन आपलंसं करून घेता हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि हीच फिलिंग खूप जास्त पॉझिटिव्हिटी देते. वनिता व्हायब्रंट. आता गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीत आहेत, पण मला माणसं ओळखण्यात खूप मी चुकतो नाही. 2 महिने झाले हिचं लग्न झालंय, फक्त 2 महिने झाले. आमचे वनूचं आता गेल्या आठवड्यात झालं, तसं हिचं फक्त 2 महिने झालं. हिच्या नवऱ्याने आम्हा सगळ्यांसाठी सँडविच करून पाठवलं होतं. ही आम्ही सगळ्यांच्या यायची कॉल टाईम यायच्या आधीच संपवलं सकाळी. त्याने मला फोन करून सांगितलं की हे तुम्हा सगळ्यांसाठी होतं, खाल्लत का? तर ही म्हणाली नाही, दिलंच नव्हतं. नंतर आम्हाला कळलं दिलं म्हटल्यावर हो तुम्ही यायच्या आधीच आम्ही खाऊन टाकलं. हा चेहरा आहे तो, जरा चेहरा बघा तिचा. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेच्या सेटवर आहे. व्हॅलेंटाईन्स वीक आहे आणि संजना माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी खूप मस्त आहे. आणि कसं चालू आहे म्हणजे एकंदरीत सिरियल कशी चालू आहे? खूप छान, खूप मजा येते. आणि ह्या टीम बरोबर मी आधी काम केलंय हास्यजत्रेत, तर त्याच लोकांना परत भेटणं आणि त्यांच्याकडून शिकणं आणि काम करणं आणि गमतीचा विषय असल्यामुळे आमच्यामध्ये पण खूप काही काही किस्से घडत असतात, तर खूप मजा करत असतो आम्ही. तर खूप मजा येते आणि खूप मस्त. आणि मी एक गेम घेऊन आले. व्हॅलेंटाईन्स वीक आहे, तुला माहिती आहे काय करायचंय. सो आवडत्या व्यक्तीसाठी तुला पत्र लिहायचंय. ते पत्र आपण पोहोचवणार आहोत, पण हिने हट्ट केलाय की ती एका व्यक्तीसाठी नाही लिहिणार आहे, कारण का ती सगळ्यांसाठी लिहिणार आहे. सो 2-3 आपण देऊया तिला ऑप्शन. ठीक आहे, वनिताचं लग्न झालं म्हणून तिला 2 दिलेले, तुला जास्त दिले कारण का लग्न नाही झालं. थँक्यू. येते मी पत्र. येस, तू लिहिणार आहेस आणि नंतर आपण त्यांना वाचून दाखवणार. येस येस, डन. सो संजनाचं पत्र लिहून झालेलं आहे आणि तिने खूप मित्रांसाठी पत्र लिहिलंय आणि आपण वाचून दाखवणार. आणि मी काय करणार आहे माहितीये का, हिला उभं करणार आणि हीच वाचणार. चालेल. डन डन. चलो आफ्टर यू. हाय गाईज. सो संजनाने तुमच्यासाठी पत्र लिहिलंय, सगळ्यांसाठी लिहिलंय. हो नाही, सगळ्यांसाठी लिहिलंय आणि आता आपण करणार की तीच वाचून दाखवणार. येस डन. बसू शकतेस. ओके. ऋत्विक, वनिता, रसिका, समीरदादा, ओंकार, तुम्ही सगळेच मला खूप इन्स्पायर करता. तुमच्या सगळ्यांबरोबर काम करून खूप मजा येते. एखाद्या नवीन व्यक्तीला किती पटकन आपलंसं करून घेता हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि हीच फिलिंग खूप जास्त पॉझिटिव्हिटी देते. आय वुड लाईक टू थँक यू ऑल फॉर बिंग सच अन अमेझिंग टीम. एकमेकांना एनकरेज कसं करावं हे तुमच्या सगळ्यांकडून शिकण्यासारखं आहे आणि एकमेकांना फक्त एनकरेज नाही तर वेळोवेळी ऑनेस्ट ओपिनियन, गायडन्स देऊन एकदम फॅमिलीसारखं कसं ट्रीट करावं हे पण. आय एम लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम अँड आय विश टू वर्क विथ यू गाईज मोर. आणि मी सगळ्यांसाठी एक वर्ड लिहिलाय तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून. सो ईशा, एव्हर स्माइलिंग. पृथ्वीक, प्रेजवर्दी. वनिता, व्हायब्रंट. रसिका, रॅविशिंग. समीर दादा, सी ऑफ टॅलेंट. आणि ओंकार, ओल्ड स्कूल. So happy Valentine's Day from Sanjana. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. तुम्ही खूप स्पोर्ट आहात, म्हणजे खूप छान एनकरेज केलंय आणि खरंच थँक्यू आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स वीक. हॅपी व्हॅलेंटाईन्स वीक. संजनाने इतकं छान पत्र लिहिलंय, पण एक कंप्लेंट आली आहे आपल्याला आता सूत्रांकडून माहिती मिळाली. मला कधी कधी असं वाटतं, मी आता गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीत आहेत, पण मला माणसं ओळखण्यात खूप मी चुकतो नाही. तसं आजही झालं, कारण ही जी रंजना आहे, म्हणजे या रंजना एवढी आता तुम्ही पत्र वाचलं, किती गोड तिने वाचलं, माझ्याबद्दलच्या भावना इतकी सुंदर. संजना मग पोस्ट ऑफिस उघडं आहे ना, पोस्ट ऑफिस उघडं असल्यामुळे रंजना ओरडते ना सारखी, म्हणून ते ही जी संजना आहे, तर हिने आता किती छान आपल्या सगळ्या वाचलं, लोकांना कळलं असेल की किती गोड मनाची आणि ही आहे.
पण त्या गोड मनाच्या मागे जो चेहरा आहे तो आज मी सगळ्यांसमोर आणणार आहे. 2 महिने झाले हिचं लग्न झालंय, फक्त 2 महिने झाले. आमचे वनूज आत्ता गेल्या आठवड्यात झालं, तसं हिचं फक्त 2 महिने झालं. हिच्या नवऱ्याने आम्हा सगळ्यांसाठी सँडविच करून पाठवलं होतं. ही आम्ही सगळ्यांच्या कॉल टाईम यायच्या आधीच संपवलं सकाळी. त्याने मला फोन करून सांगितलं की हे तुम्हा सगळ्यांसाठी होतं, खाल्लं का? तर ही म्हणाली नाही, दिलंच नव्हतं. नंतर आम्हाला कळलं दिलं म्हटल्यावर हो तुम्ही यायच्या आधीच आम्ही खाऊन टाकलं. हा चेहरा आहे तो, जरा चेहरा बघा तिचा. ईशा आणि ही रूम पार्टनर आहे. ईशा जेव्हा आत आली तेव्हा ती असं आणि हे करत नाही नाही, हे मग काय काय सत्य काय? सत्य आहे की मी एकच सँडविच आणलेलं आणि ते माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी बनवलेलं. तर ते मी गपचूप घेऊन आले आणि हे सगळे झोपलेले. असं नाही तर नाही रे. आणि मी 7 वाजता आले. नाही नाही, मी 7 वाजता आले सकाळी. इथे कोणीच नव्हतं, ही झोपलेली. तर म्हणून मी खाल्लं ते, कारण मला भूक लागलेली. आणि सो हे पत्र त्याचं सगळं कव्हरअप आहे हे पत्र. सो नाही, हे मी मनापासून लिहिलंय यार खूप. नाही, पण याच्यात आणखीन एक सबटेक्स्ट आहे की तिच्या नवऱ्याचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि हे किती कसाक बायको आहे की नवऱ्याला सकाळी उठून नाश्ता करायला होते. तिने असं छान आमच्या पहिल्या अक्षरापासून सगळं छान हे केलं. V फॉर व्हायब्रंट. सो S फॉर सिम्प्लिसिटी. संजना. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.